साईराम मंडळी, परत एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. या चॅनलचं नाव आहे सुपरस्टार ब्लॉग. तर आजचा दिवस आहे दुसरा स्वर्ग सुखाच्या प्रवासाचा. ओम साईलीला ग्रुप मालाड मालवणी तहसील क्षेत्र शिर्डीसाठी हा पालखी सोहळा श्रावणी पदयात्रा. आज आपण दुसरा दिवस पार करीत आहोत आणि आता आपण चारकोप गावातून जात आहोत. तर आजचा रात्रीचा जो होल्ड आहे तो ठाण्याचा आहे बालकुंभचा. आजचा थोडा लॉंगचा रूट असतो आणि यावर्षी आता आपला निहाल आहे पहिल्या दिवसाच्या होल्डपर्यंत. तर तिकडे आपण भजन करणार आहे. निहालचे नवीन भजन तुम्हाला ऐकायला भेटतील. माझ्या बोलण्यावर रात्री त्याला मी बोललो तेव्हा रात्री त्यांनी जरा मनावर घेतला आणि तो आता सकाळी येतो आहे आणि त्याची एक्झाम आहे कॉलेजची. तर तो आता येणार तिकडे नवीन भजन ऐकून. हां, त्या नवीन भजन आपण ऐकूया. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुढे आपला प्रसाद, तो प्रसाद साई साई साईराम. साईला आवाज दिला, दोन्ही साई बघणार. हा साई आणि हा पण साई. आणि हा प्रसाद माझा प्रसाद नाही, गणपतीचा प्रसाद हा. आणि हा रोहित. दोघांनी ना पाचच्या वर्षीचे आणि या वर्षीचे टी शर्ट घातले. हवा मस्त दिसत आहे. हे सरळ चल प्रसाद आहे. रोहित हात वरती घे थोडा. हां, आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे माझ्या मोठ्या भावातून फक्त एक मोठा भाऊ आला आता सध्या. बाकी रात्री येतील. आणि सागर भाऊ आला. सागर भाऊ काय बोलणार, कसं वाटतं स्वर्गसुखाच्या प्रवासाबद्दल? काय नाही, स्वर्गसुखाच्या प्रवासामध्ये अतुल फाटे साहेब आल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. आणि ते आले तर पालखीला एक नवीन रौनक येते. जी होतं मुलांमध्ये उत्साह वाढतो अतुल फाटे आल्यामुळे. पालखीचा एक उत्साह आहे आमच्यासाठी, एनर्जी लेवल आहे. गावावरून येतात. एवढं बोलणार तर लोकांना वाटलं मी बोलायला साठी सांगितलंय. नाही अजिबात असं नाहीये. आम्ही काही बोलत नाही. माझा भाऊ माझ्यासाठी मनाने बोलतो एकदम. कारण मुंबईत आल्यावर मला जर कुठे राहायचा किंवा काय प्यायचं काय पण प्रॉब्लेम असेल तर माझे भाऊ लोक इकडे आहेत. मला काही प्रॉब्लेम नाही. जरी मी तिकडे शिफ्ट झालो असेल तरी पण माझे भाऊ लोक मुंबई ही आपलीच आहे. मुंबई आपलीच आणि इकडे आवाजही आपलाच असणार. तर चला भेटूया पुढे. माथा हरिसावी विनंती माझी सद्गुरु नाथा. असो नसो भाव आलो तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे मदकडे सद्गुरु का जागा भाव कुंडलिक जागा. याहो अवघे जन करू बाबाची वंदन. साईची वंदन करू बाबाची वंदन. गणू म्हणे बाबा साई नाव पाव माझे आई. पाया सांभाळा आपुले भाक आपुले भाक. आरती साई बाबा. तुमचे नाम घेता हरे संस्कृती व्यर्था आघात तव करणी. मार्ग दाविसिया नाथा. हा माणूस बोलतोय की पेढा खतम नाही झाला पाहिजे म्हणून लपून ठेवतात. पण हा पेढा हा घरी घेऊन जाणार. मी सांगा, हा पेढा घरी येणार ना. हा पेढा 50 लोकांना वाटणार. हा पेढा 50 लोकांना आहे. किती त्याच्यात खोल? 10 पेढे आहे. खोल पेढा आहे बघा किती पेढे याच्यात. अजून 7 पेढे. 10 पेढे होते, 3 वाटले, 7 उरले. 12 लोकांनी खाल्ले. हां, एकाचे 4 तुकडे ना. एकाचे 4 तुकडे 12 जणांनी खाल्ले. हां. साईनाथ माझा निहाल आलेला आहे 1 दिवसासाठी चालायला. हा बघा, चष्मा घालून तयार रोहित. साईराम नाना. संजय नाना पालखी घेतले आणि पाठी आपला बिपिन पण आला. बिपिन जय साईनाथ. अरे रवी भाऊ काय बिजे एवढे? कुठे बिजे एवढे? बाबांच्या भक्तीमध्ये एवढे? हां. मला राहुल, हा बघा राहुल योगेश्वरी भैरामबागवाला. काल तो राहुल कसं वाटतंय? मस्त. इकडे आवाज साई बाबा की, साईनाथ महाराज की.
होता नको कर रिक्षाला कसं नाही आलं पण मेट्रोने उतरला वाटतं. साईराम मंडळी आपण पोहोचलोय महादेव उज्ञेश्वर मंदिर दहिसर. या ठिकाणी आपला सकाळचा नाश्ता आहे. नाश्ता वगैरे करू आता इकडे. मला नंतर हे महादेवाच्या मंदिराचे दर्शन करतो. थोडं आराम करू. समोर शनिदेव महाराज आहे, हनुमान दादा आहे आणि आपले साईराम मंडळी इकडे. साईराम साईराम साईराम. रोहित काय आलं थकला काय? थकला वंडो आपला इकडे आपला नवीन सभासद साईराम. इकडे साई माझा साई माझा साई. हा माझा निहाल आहे बघा दोघांचा काय. तुझा नाश्ता चालू आहे. बाबू पण आला आपला बाबू आणि आपला अजय भाऊ नाश्ता करतोय. आणि खाली बसला आपला बंडू. इकडे चाय घ्यायचं चालू आहे. मंडळी आता आमचा नाश्ता चालू आहे दहिसर या ठिकाणी. नाश्ता हे सगळे साईराम इथले नाश्ता करत आहे. साईराम नाश्ता शेवबीर शेव. आपण पोहोचलो आपल्या दुपारच्या होल्डवरती जेवणाच्या. तर हा आहे आपला दुपारच्या जेवणाचा होल्ड. आजचं जेवण बघितलं असेल तुम्ही. आपली दिंडी इकडे लागलेली आहे आणि पाठी आपली पालखी आली. साईराम साईराम गणेश मा साईराम साईराम. आपलं आता दुपारचं जेवण झालेलं आहे आणि आपण पुढच्या प्रवासाला निघालो आहे. खरंच आणि प्रॉब्लेम हा झाला आहे की आपल्या रोहित भाऊचा थोडा पायाचा प्रॉब्लेम झाला आहे. त्याच्यामुळे पहिलंच झालेलं भाऊ ॲक्सिडेंट झालेला मागच्या वर्षीच झालेला पण त्याला यावरती थोडा प्रॉब्लेम होतो आहे. झालेला प्रॉब्लेम होतो थोडा. काय सागर भाऊ हा रोहित चालणार की नाही? चालणार. बाबांचा आशीर्वाद आहे त्याच्यावर. पहिला दिवस असल्यामुळे थोडाफार त्याला त्रास होत आहे. बघा तुम्ही बघा कसा थोडा लंगडतो आहे पण चालणार तो. त्याला बाबांवर खरी श्रद्धा तो चालणार. मला भेटूया पुढे. जेवताना मी तुम्हाला व्हिडिओ काढू नाही शकलो कारण मी पण थकलेलो झोपलेलो. तर जेवायचा व्हिडिओ नाही काढला. तर भेटूया संध्याकाळी भजनामध्ये. ओम साईराम जय साईराम. मंडळी ओम साईराम. आम्ही पोचलो आमच्या रात्रीच्या होल्डवरती. आमचं रात्रीचं होल्ड आहे. आपली पालखी आता आपण जेवण करतो आहे रात्रीच्या होल्डवरती आणि त्याच्यानंतर मग आता भजन करू. खूप सुंदरच्या भजनात रंगलेली साईलीला तुम्हाला बघायला भेटणार आहे. माझ्यासोबत जेवता विकी भाऊ साईराम या जेवायला. सगळे साई बंधू जेवताला इकडे भाव आहेत आपले.
हम इश्क जाम पीते तुम तो कभी कभी हम हरदम हर वक्त पीते पीते नाची 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 रे नाची 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 रे नाची 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 रे बघा घुंगरू बांध मिळाला घुंगरू बांध मिळाला घुंगरू बांध मिळाला नाची 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 रे नाची 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 बोलो शंकर भगवान की जय पार्वती महादेव की बाबुलनाथ टेकड़ी वाले की उज्जैन के महाकाल की जय जय हरा शिव शंकरा जय हरा शिव जय हरा शिव शंकरा जय हरा शिव शंकरा खेळतो या गोकुळामध्ये कृष्ण ये कहते ये तो लाला है कोई कहे श्याम तो कोई कहे बांसुरी वाला है हरा राग आहे वरवरचा त्या कृष्णा वाचूनी
खांद्यावरचा पदर सरसर तोठले खांद्यावरचा पदर गोकुळात कुणाला शर्मेला राधेचा बड़ी दूर से मैं तेरे दर पे आया, बड़ी दूर से मैं तेरे दर पे आया। फरियाद सुन लो मेरे साईं बाबा, फरियाद सुन लो मेरे साईं बाबा, शिरडी के साईं बाबा रे, बाबा रे श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।